गेलीत. आजही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव पाठीमागं निघतं. एका जातीचा विचार केला नाही छत्रपतींनी. लोक म्हणतात काय केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावरचे कळस. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून दारात आहे आमच्या पवित्र तुळस. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून भरून राहिलं सुवासिनींचं कपाळ. आणि छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणूनच झाली हिंदवी स्वराज्याची सुंदर सकाळ. एवढे उपकार आहेत त्या राजाचे. कोण्या जातीचे आहेत म्हणून नाही, कोण्या धर्माचे आहेत म्हणून नाही. हे राज्य व्हावं हे तो श्रींची इच्छा. रयतेच राज्य निर्माण करायचं होतं छत्रपती शिवाजी महाराजांना. छ म्हणजे 36 वाघाचं बळ असणारा, त्र म्हणजे मोगलांना त्रस्त करणारा, परत न फिरणारा, 3 देवांचा राजा, शिस्तप्रिय, वाणी तेज, जिजाऊ पुत्र, महाराष्ट्राचं वैभव, हार न मानणारा, राष्ट्राचं भूषण, जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. बोलू का पुढे अजून? छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार किती कळतील. विजेसारखी तलवार चालून गेला, शत्रूचा निपात करून गेला, गडकोट किल्ले जिंकून गेला, वाघनक हातात दडवून अफजल खानाचा कोतळा फाडून गेला, भगवा निशान तुमच्या माझ्या तळहातावरती देऊन गेला, 32 मन सोनेरी सिंहासन स्थापन करून गेला. आणि ज्या दिवशी तो स्वर्गात गेला त्या दिवशी तिथल्या 33 कोटी देवतांनी ज्या राजाला वाकून मुजरा केला त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. मान्य करा. दुर्दैव आहे सध्या छत्रपतींना वाटून घेतलं. माफी मागून बोलतो, मराठ्यांनी वाटून घेतलंय छत्रपती शिवरायांना. दलितांनी बांधून ठेवलंय रमाईच्या भीमरायांना. अण्णाभाऊ साठे आमचे मातंग गातात गाणी. आणि अहिल्यादेवी म्हणजे काय फक्त धनगराची राणी. महात्मा ज्योतिबा फुलेंना न्यायला गोळा झाले सारे माळी. आणि म्हणून झाली महापुरुषांच्या विचाराची होळी. हे शिकवलंय महापुरुषाने आम्हाला जाती जातीत वाटायला. काय धर्म असला पाहिजे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती असावी. एखाद्या मराठ्याच्या घरावरती सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं चित्र दिसावं आम्हाला. त्या मराठ्याच्या माणसानं सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना पाया पडावं, नमावं. असावी महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती किंवा पुण्यतिथी. जावा तुम्ही पुण्यतिथीला, पाया पडावं. कधी कधी तुमचा फोटो ना छत्रपतींच्या शेजारी उभा राहून असावा. असावी तुमच्या सुद्धा घरात मूर्ती. अरे मला तर असं वाटतं घरात असायला काय अडचण आहे छत्रपतीने आपल्या, जिच्यामुळं आपल्या महाराष्ट्राचं वैभव वाढलं, आपल्या मायमाऊलीच्या कपाळावरचं कुंकू सुरक्षित राहिलं. त्याचा अभिमान बाळगायला काय अडचण आहे. हे जातपात धर्म घराच्या बाहेर, घरात नाही पाहिजे असलं. कागदावरती जात शिल्लक राहू द्या, मनामनातनं जात काढून टाका रे देवा आपला होईल. राहू द्या की कागदावर, ते जगण्याचं साधन आहे. माझ्या दादानो सज्जना हो, गणपती घरात होता, लोकांनी गणपती बाप्पाला चौकात आणले. गणपती कुठं होता? घरात होता. गणपती बाप्पाला कुठं आणलं? चौकात आणलं. ह्या चौकात एक गणपती, त्या चौकात दुसरा गणपती, एकमेकाकडे गणपती. आणि टुकूमुकू बघतोय चांगला हो. गणपती होता कुठं? घरात. आणला कुठं? चौकात. घरातला गणपती जर चौकात आणताय, मग चौकातले छत्रपती शिवाजी महाराज घरात न्यायला काय अडचण आहे आपल्याला? कशाला माझ्या राजाला तिथं ठेवता? म्हणत होती आमची सुद्धा पोरं, धनगराची पोरं पुढे येतात, माळ्याची पोरं पुढे येतात, आली पाहिजेत मातंग समाजाची पोरं पुढं आली पाहिजेत, सगळ्या जाती धर्मातली पोरं चौकात. आणि म्हणलं पाहिजे पोरांनी, सुंदर स्वराज्य निर्माण केले, सुंदर स्वराज्य निर्माण केले, तलवारीच्या धारेवर रयतेसाठी वार झेलले, आपुल्या निधड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे, भरोसाच्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या
लगडा काय गड होते, काय किल्ले होते, छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक होती, इतिहास करून ठेवण्यासाठी होती. आता गडावरती पोरी जातात तोंड बांधून, गडावरती शिलालेख लिहिले जात नाहीत. आता प्रेम प्रकरण कोरली जातात गडावरती. छत्रपतींच्या वंशातली माणसं आहे आपण, गडावरती ते प्रेम प्रकरण अशी कोरावीत दगडावरती. एकीकडचा बाण दुसरीकडे निघतो, कुणाच्या काळजात कुणाचा बाण. आपलं वैभव आहे गड किल्ले म्हणजे. आठवण येते पुन्हा पुन्हा भगवा झेंडा दिसल्यावर, आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. पुन्हा जन्म घ्या अशीच इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर. प्राणपणाने लढले मावळे, प्राणपणाने लढले मावळे. येसाजी लढला, बाजी लढला, मुरार बाजी लढला, तानाजी लढला, शिवा काशीत लढला, सगळे लढले. आठवण येते पुन्हा पुन्हा भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. हे स्वराज्य सगळ्या जातीपातीची माणसं एकत्र आणतात ना, ते स्वराज्य आहे. काय जमाना होता, आमच्यात भाजी केली तर दुसऱ्याच्यात नेऊन दिली जायची. तुमच्या बालपणी शेजाऱ्याच्या घरात जात होता तुम्ही, टोपलं खाली घेत होता, पोटभर जेवत होता आणि घरी येत होता. आता आहे का डेअरिंग 2024 शेजाऱ्याच्या घरात जायचं, टोपलं खाली घ्यायचं, पोटभर जेवायचं? आहे का धाडस? लेका सख्या भावाचा मोबाईल हातात घ्यायचं धाडस नाही. भावाचा सोडा, अरे बायकोचा मोबाईलला, बायकोच्या मोबाईलला सुद्धा पासवर्ड आहे हो. तिचा मोबाईल उचलायची सुद्धा सोय राहिली नाही, एवढं पारतंत्र्य आलं. लोक म्हणतात आमचा महाराष्ट्र सुधारला. अरे डोक्यातनं काढा, कोण म्हणतं महाराष्ट्र सुधारला? अजूनही दूधवाल्याला प्रत्येकाच्या दारात जावं लागतं, दूध घ्या, दूध घ्या, दूध घ्या. दारूचं दुकान शोधत शोधत लोक जातात आणि लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. साक्षी नावाच्या पोरीचा रस्त्याच्या कडेला खून होतो, अख्खं गाव पाहत राहतं, पण पुरीला वाचवायला कोण येत नाहीत. लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. जीवाच्या आकांतानं ओरडत होती दर्शना पवार. राजगडाच्या पायथ्याला MPSC झालेल्या पुरीला, महाराष्ट्रातनं 3ऱ्या क्रमांकानं पास झालेल्या पुरीला निर्गुण खून करून मारण्यात आलं आणि लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. आजही तिच्या मारेकऱ्याला फाशी नाही, लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. वाईचा डॉक्टर पेशानं डॉक्टर होतो, 17 मृतदेह त्याच्या शेतात सापडतात, लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. एक नाही, दोन नाही, 3 नाही, 4 नाही, शेतकऱ्याला बांधावरती आजही कष्ट करावे लागतात, कितीतरी दिवस झालं, लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. नाही कर्जमुक्त झाला शेतकरी, लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. रस्त्यानं पोरगी चालली ना, सुरक्षित नाही तुमची पोर, बापाच्या जीवाला घोर आहे, लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. 20 वर्षाची पोरगी होते, 2च महिने तिच्या आयुष्यात तिचा प्रियकर होतो, तो येतो तिच्या आयुष्यात, बापाला म्हणते पोरगी बाबा लग्न केलं तर त्याच्याबरोबर करण, निघाले मी पळून, आणि लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. बापाच्या प्रेमाची जाणीव नसणारी पोरं महाराष्ट्रात आहेत, लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. आजही नाचणाऱ्या पाटलिणीच्या पाठीमागं पोरांच्या रांगा आहेत, लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. आजही कीर्तनाकडे समाज जास्त वळत नाही, लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. लेगा पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या लोकप्रतिनिधीवर गोळ्या घालाव्या आणि लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. घातल्या गोळ्या त्यानं आणि तरीसुद्धा तो म्हणतो मला या कृत्याचा पश्चाताप सुद्धा नाही, लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. फेसबुक लाईव्ह केलं जातं आणि फेसबुक लाईव्ह असताना समोर बसलेल्या माणसाला गोळ्या घालून ठार केलं जातं, लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. डोळ्यात देखत होत्याचं नव्हत्याचं होतं, लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. कुठं सुधारलाय महाराष्ट्र? मग कधी सुधारेल? ज्या दिवशी नाचणाऱ्या पाटलिनीपेक्षा भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या प्रतिभाताई पाटील यांचं महत्त्व पोराले कळल, त्या दिवशी महाराष्ट्र सुधारेल. ज्या दिवशी भारतातले सर्व वृद्धाश्रम कायमचे बंद होतील, महाराष्ट्रातले मायबाप आनंदानं हसतील,
त्या दिवशी महाराष्ट्र सुधारल. आणि टोकाच बोलतो, ज्या दिवशी खाकी वर्दीतला पोलीस पांढऱ्या कपड्यातल्या पुढाऱ्याला सलाम ठोकायचा कायमचा बंद होईल ना, त्या दिवशी महाराष्ट्र सुधारल. स्टेजवरून खाली उतरता उतरता पोलिसाच्या कानाखाली लावली जाते आणि लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. येड्याओ, असं एकच व्यासपीठ राहिले आता, जिथं समोर बसलेल्या बाईला आई म्हणून हाक मारायला शिकवतो आम्ही. म्हणून कीर्तनाची गरज आहे. का कीर्तन ठेवायचं? भावाभावामध्ये प्रेम राहिलं पाहिजे हे शिकवणारा एकमेव संप्रदाय वारकरी संप्रदाय. बहीण भावाचं प्रेम अबाधित राहिलं पाहिजे शिकवणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. पत्नी क्षणाची पत्नी अनंत काळची माता आहे हे शिकवणारा संप्रदाय म्हणजे आमचा वारकरी संप्रदाय. साधू संतांचा आदर करा, महापुरुषांना वंदन करा, आईबापाची कदर करा, संस्कृती जपा हे शिकवणारा संप्रदाय म्हणजे आमचा वारकरी संप्रदाय आहे. लोक म्हणतात काय केले तुमच्या वारकरी संप्रदायानं? आमच्या वारकरी संप्रदायानं आत्तापर्यंत प्रत्येक स्त्रीला माय म्हणून हाक मारली. मारुतीला सहज विचारले सीतेनं, मारुती हा मैया मला पाहायला आला होता ना? हा. मग मला पाहिलंच तर 80,000 बायकाही पाहिल्या असतील रावणाच्या. हा मैया सांग ना, सुंदर होत्या का? संपूर्ण सुंदर होत्या मा. मग त्यातली एखादी तरी तुला आवडली असेल ना? सगळ्याच आवडल्या मा. मग एखाद्या बाईकडं बघून तुझ्या मनात काम आला असेल ना? मारुतीनं उत्तर दिलं, आई अगं कामच रामाचं होतं त्यामुळं कामच निघून गेला होता. हे आमचा वारकरी संप्रदाय शिकवतो. आमच्या वारकरी संप्रदायाची शिकवण आहे. माझ्या दादानो महाराष्ट्र सुधारलेला नाही म्हणून कीर्तनाची गरज आहे. मला बोलवा नाही तर बोलवू नका, पण ही वस्तुस्थिती तुमच्या समोर मांडली. मी काय कोण्या पक्षाचा नाही, आमचा एकच पक्ष पांडुरंगावर लक्ष. मला काल एक जणाचा मेसेज आलाय, मी पाठवीन महादेव दादा तुम्हाला. त्यानं असा मेसेज केलाय, बोराटे महाराज आता खासदारकीची तयारी करा म्हणे तुम्ही. मी म्हणलं असं का हो? तो म्हणला खरं सांगू का महाराज, कुणाला मतं द्यावी हा प्रश्न पडलाय, कुणावर विश्वास राहिला नाही, लय बेकार निघालीत माणसं म्हणे. कमीत कमी आता संप्रदायातलीच माणसं काय देशाचं चांगलं करू शकली तर शकली. मी म्हटलं असं काय नाही, कोण कीर्तनकार झाला म्हणून काय तो माणूस चांगला आहे असं म्हणता येईल का तेव्हा? मी थेट बोलतो महाराज, राग येऊ द्या माझ्या बोलण्याचा. काही पकवाज आहेत, काही गायक आहेत, काही वादक आहेत, काही कीर्तनकार आहेत. कीर्तनकार म्हणून चांगले आहेत, माणूस म्हणून शून्य आहेत.